आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। चांदवड तालुक्यातील रेणुका देवी घाट परिसरात चालत्या बसला भीषण आग लागली आहे। या आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण बस ही जळून खाक झाली आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे चांदवड विभागीय संपादक राम बोरसे थेट आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला रामजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? विशालजी, चांदवडच्या रेणुका देवी घाटा परिसरामध्ये एक बसचा भीषण अशी आग लागलेली आहे बसला। आणि या बसचा संपूर्णतः जवळजवळ 90% नुकसान या आगीच्या भक्षस्थानी बस पडलेली आहे। आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि प्रवाशांनी ही समय सूचकता त्या वाहकाच्या आणि ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्या ड्रायव्हरने गाडी रेणुका देवीच्या घाट उताराला गाडी जोरात असताना देखील हळूवारपणे या ठिकाणी निसर्ग लॉजिंग बोर्डिंगच्या समोर ती गाडी कंट्रोल केली, उभी केली आणि सर्व बसलेले प्रवासी सुखरूप मात्र खाली उतरलेले आहे। एकूण 60 प्रवासी या बसनं प्रवास करत होते। मालेगाव वरून ही बस नाशिकच्या दिशेने चालली होती आणि ती चालू असताना अचानकपणे बसला खालच्या बाजूनं आग लागली आणि एका प्रवाशाला चटका बसल्यानंतर त्यांनी खाली वाकून बघितलं असता त्या बसचा काहीतरी पेटतंय असं त्यांच्या लक्षात आल्याने हा प्रकार लक्षात आला। साधारण या बसचा नंबर आहे MH15JW0895 अशा नंबरची ही बस आहे। आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आग विझवण्यासाठी करत आहेत। आणि सोमा कंपनीची अग्निशमन दलाची गाडी असो, चांदवड नगर परिषदेची फायर ब्रिगेडची गाडी असो, ती या ठिकाणी आलेली आहे आणि ते या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। तसेच चांदवड पोलीस देखील ट्रॉफिकवर नियंत्रण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आणि जे प्रवासी होते ते प्रवासी खाली उतरले, त्या प्रवाशांशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यांनी काही घटना कशी घडली त्यांनी त्यांच्या शब्दात या ठिकाणी मांडली आहे आणि बसचे जे वाहक आणि जे ड्रायव्हर आहे त्यांची देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या चॅनलसाठी। आणि विशेष गोष्ट म्हणजे ही जी जळणारी बस होती, या बसमध्ये 60 प्रवासी आता सुखरूप आहे। किरकोळ कारण वगळता यातील एक प्रवाशाच्या मात्र बॅगा त्या गाडीमध्ये राहून गेल्या आणि ते बॅगा जळालेल्या आहे। बाकी जीवितहानी नाही आणि कुठलीही नुकसान नाही सर। हॅलो, शहादा नाशिक बस होती, शहादा आगाराची बस अशी बोलल्या जात आहे या ठिकाणी आणि ती बस नाशिकच्या दिशेने जात होती। साधारण 50 ते 60 प्रवासी या बसमध्ये होते। आणि कुठे चालला होता आणि आपलं नाव काय आणि कशी घटना घडली? आम्ही मालेगावहून बसलो, मालेगाव ते नाशिक जात होतो। तर गाडी मालेगाव ते चांदवड आली, थोडीशी पुढे आली, ज्योत नाही असं जाळ निघाला थोडा, तो जाळ दिसताच आम्ही भरभर खाली उतरलो। लक्षात कसं आलं तुमच्या ते? एकदम साडीला वाफ लागली माझ्या। हां, मी तिथे जवळ खाली बसली आणि वाहक आणि ड्रायव्हर यांनी काही सूचना दिल्या तुम्हाला? हा, लगेच उतरा असं म्हटलं त्यांनी। बाकी कोणाला काही चटका वगैरे बसला? सांगितलं ड्रायव्हर कंडक्टरला की तिथून जाळ निघतोय तर तुम्ही उतरा खाली बराबर। तर त्यांनी लगेच सगळ्यांना सूचना दिल्या तुम्ही बराबर। किती प्रवासी होते साधारण गाडीत? गाडी तरी 60 एक प्रवासी होते। पूर्ण पॅक होती गाडी? पूर्ण पॅक होती गाडी। सुदैवाने जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये, परंतु आपण आता इथं वाहक आहे, आपण वाहकांशी बोलणार आहोत। आपण काय नाव भाऊ आपलं आणि कशी घटना घडली ही? अचानक बस पेटली आणि तुम्ही प्रवाशांना कसं सुरक्षित खाली उतरवलं, काय सूचना दिल्या तुम्ही? फटाफट उतरा असं सांगितलं त्यांना। आणि गाडी पेटल्याचं कोणाच्या लक्षात आलं? प्रवाशांच्या लक्षात आलं। प्रवाशांच्या गाडी पेटल्याचं लक्षात आलं आणि या ठिकाणी ही मोठी एवढी बसची नुकसान झालेली आहे। बसमधील सर्व काही प्रवाशांच्या बॅग या ठिकाणी जळालेल्या आहेत आणि आपण बघितलं, प्रतिक्रिया घेतल्या या ठिकाणी जे प्रवासी होते त्यांच्याकडून। सोबतच सदरील बसचे ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत। भाऊ आपलं नाव काय आणि कशी घटना घडली सांगाल? गोविंदा बिला पाटील आहे। मग शाद्याहून नाशिकला चाललो होतो, नाशिकहून चांदवड घाट चढलो, चढता बरोबर उतार लागल्याबरोबर गाडी पेट धरल्यानंतर गाडी विझवण्याचा प्रयत्न केला, प्रवासी सुखरूप खाली उतरवले। परत फायरमॅनची गाडी पाणी टाकीपाशी उभी होती, तिला पळत गेलो, सांगितलं त्यांना गाडी पेट। तुम्ही स्वतः पळत गेले गाडीकडे आणि आपल्या प्रवाशांचा जीव आपण वाचवलेला आहे। गाडी पेटल्याचं कसं लक्षात आलं तुमच्या? ते एकदम म्हणजे जाळ चालू झाला बाहेरून, कंडक्टरचं ते लक्षात आलं ते की मागं जाळ चालू झालं। अच्छा, आणि कुठून कुठे गाडी चालली होती? शाद्याहून नाशिकला चालली। किती प्रवासी होते साधारण गाडीत? 54। काही कोणाला दगा फटका? नाही, कोणाला काही लागलं काही वस्तू जळाल्या, बॅगा जळाल्या असे प्रवासी म्हणताय? काही नाही, काही नाही, फक्त एक जणाची बॅग होती, ती बॅग राहून गेली गाडी। ठीक आहे, पण सर्वांचे प्राण वाचले। समजा। धन्यवाद।
धन्यवाद राम सर, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे या घटनेसंदर्भात आणि पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.